आज आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशीसाठी उपवासासाठी मी बनवणार आहे वरईच्या तांदळाचा उपमा। तांदूळ भाजल्यानंतर ते असे छान फुलतात। तांदूळ भाजून झालेले आहेत। आता तेल घालायचंय। आता तेलामध्ये मोहरी टाकायची, नंतर जिरे टाकायचे, नंतर हिरवी मिरची टाकायचे, कढीपत्ता टाकायचा आणि आता पाणी घालायचंय। पाण्याला एक उकळी येऊ द्यायची। अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन असा हा उपमा तयार होतो आणि पचायलाही हलका असतो। आता पाण्याला उकळी आलेली आहे, तांदूळ घालून घ्यायचे। आता थोडंसं मीठ घालायचंय। याच्यामध्ये एक बटाटा किसून घातला तरी चालतो। थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचंय आणि ज्यांना उपवासाला चालत असेल त्यांनी थोडी कोथिंबीर पण घालायची। आता 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय। हा बघा वरईच्या तांदळाचा उपमा एकदम मोकळा आणि सडसडीत असा झालेला आहे। खूपच छान लागतो आणि पचायलाही हलका असतो। तयार आहे आषाढी एकादशी निमित्त वरईच्या तांदळाचा उपमा।